कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे कोणी वाचवायला येणार नाही वगैरे, आले का कोण वाचवायला. नंतर इथे आमची या एरियामध्ये दहशत खूप आहे. आणि जेव्हा आमचे मारहाण चालू असताना मला खूप काय केलं, रक्तबंबाळ केलं वगैरे. दापोली तालुक्यात एक गंभीर घटना समोर आली आहे. मुळात सुसंस्कृत दापोलीत अशी घटना घडणं लाजिरवाणी आहे. दापोलीत बलेनो कारची तोडफोड करत तिघांना मारहाण करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. घटना आहे 15 मे दुपारची. दापोली शहरातील सामंत बिल्डिंग समोरील रस्त्यावर 12:30 ते 1:45 दरम्यान गंभीर स्वरूपाचा हल्ला झाला. या घटनेमध्ये दापोली टांगर गणपतीपुळे येथे आपल्या गावी आलेल्या आणि सध्या विरार येथील रहिवासी दीपक दत्ताराम शेडगे वय 40 आणि त्यांचे चुलत भाऊ प्रवीण प्रताप जयदे आणि स्वप्नील मारुती शेडगे यांच्यावर दापोलीत आले असताना अचानक हल्ला झाला. दीपक दत्ताराम शेडगे हे आपल्या कुटुंबासह मूळ गावी टांगर गणपतीपुळे येथे नातेवाईकांच्या विवाह कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान या फोटोत दिसणाऱ्या मुलानं दीपक यांच्या डोक्यात बॉटल फोडली असं दीपक शेडगे यांनी म्हटलं. दरम्यान हे सविस्तर प्रकरण नेमकं काय आहे ते आपण पाहूयात. दापोली पोलिसांच्या माहितीनुसार दीपक शेडगे आपल्या नातेवाईकांसोबत मारुती सुझुकी बलेनो कारमधून दापोली बाजारपेठेमध्ये घरगुती साहित्य खरेदीसाठी आले होते. केळसकर नाका येथे वाहतूक कोंडी झाल्यानं त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभं केलं. पार्किंगच्या किरकोळ वादातून हा मोठा वाद झाला. यावेळी रॉंग साईडला उभ्या असलेल्या एका छोट्या टेम्पो चालकाला वाहन व्यवस्थित लावण्यास सांगितल्यानं दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सर्व तिथून निघून गेले. मात्र त्याचाच राग मनात धरून पुन्हा थोड्या वेळानं हा हल्ला करण्यात आला. यानंतर मच्छी मार्केट रोडवरील सावंत बिल्डिंग समोर उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनाजवळ 5 ते 6 जण दुचाकीवरून आले. त्यांनी दीपक शेडगे यांच्या गाडीत बसलेल्या त्यांच्या नातेवाईकांना गाडी बाहेर उडून मारहाण केल्याचा आरोप शेडगे यांनी तक्रारीत केला. संशयित आरोपी आफ्रिदी अहमद जोगिलकर, अझर अहमद जोगिलकर, अल्ताफ अलाउद्दीन आलम आणि त्यांच्या सोबत असलेले आणखी 2 ते 3 जण अशा एकूण सुमारे 5 ते 6 जणांच्या गटानं अचानक हल्ला केला. यामधील 2 संशयित आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. या गटानं प्रथम दीपक शेडगे यांच्या बलेनो कारवर दगडफेक केली. जोरदार दगडफेकीमुळे कारच्या काचा फुटल्या आणि वाहनाचं मोठं नुकसान झालं. या झटापटीत दापोलीत आमची दहशत आहे, या एरियात तुम्हाला इथे कोण वाचवायला येणार नाही म्हणत तिघांवरती गंभीर हल्ला झाला. यानंतर आफ्रिदी जोगिलकर यानं त्यांच्या डोक्यावर काचेची बाटली मारली, ज्यामुळं ते गंभीर जखमी झाले. दीपक शेडगे यांच्या डोक्याला 12 टाके पडलेत. त्याचवेळी इतर संशयित आरोपींनी दीपक शेडगे, प्रवीण जयदे आणि स्वप्नील शेडगे यांना लाथाबुक्क्यांनी आणि हाताने बेदम मारहाण केली. हल्ल्यादरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत तिघांना ठार मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं. माझं नाव दीपक दत्ताराम शेडगे, मी राहणार टांगर गणपतीपुळे गावचा आहे. काल मी काही माझ्या घरगुती सामान घेण्यानिमित्त इकडे आलो दापोलीमध्ये. सामान मी, माझा भाऊ, हे माझा भाचा होता. तर त्या दरम्यान काय झालं, रॉंग पार्किंग मध्ये आम्ही कामगार गल्लीतून बाहेर पडत होतो केळसकर नाकाच्या दिशेला. तर त्या दरम्यान गौरीशंकरच्या ऑफिसच्या इथे एक रॉंग पार्किंग मध्ये एक टेम्पो उभा होता. तर तो टेम्पो होता एका व्यक्तीचा, आम्हाला परिचयाचा व्यक्ती नव्हता तो. तर त्या दरम्यान त्याने आमच्याशी शिवीगाळी वगैरे हा काय प्रकार घडवला. तो खाली, नंतर आम्हाला समजलं की तो खाली खोंड्यात राहणारा मुलगा होता आणि त्याला म्हणजे आमची हातापायी झाली. मी पण त्याच्या कानाखाली मारली, त्यांनी पण आम्हाला धक्काबुक्की केली. तेव्हा ते मॅटर संपलं होतं तिथे. तर त्यानंतर आम्ही आमच्या बाकीच्या कामासाठी गेलो. नंतर आम्हाला एक अर्ध्या तासानंतर सुमारे आम्हाला 12:30 पावणे 1च्या दरम्यान आम्ही घरी जात होतो. टांगर गणपतीपुळे आमचं गाव आहे. तर तिथे कोंडामध्ये सावंत बिल्डिंग आणि एक सलूनवाला आहे, त्याच्या बरोबर गाडी आम्ही उभी ठेवलेली. गाडी उभी होती वगैरे. त्या दरम्यान उभी असताना माझा भाचा थोडं चिकन आणायला गेला. त्यानिमित्ताने तिथे लगेचच आला आणि आम्ही घरी निघत होतो. तेवढ्यात आम्हाला अडवलं त्यांनी. सगळे जवळपास 6 ते 7 जण होते. ह्या लोकांनी अडवले आणि जो व्यक्ती होता, आता मला पाठवून धरलं, मला गाडीमध्ये खूप काय मारलं, माझ्या भावाला मारलं, भाच्याला मारलं आणि गाडीमधून मी स्वतः ड्राईव्ह करत होतो. ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हिंग सीटवर मी बसलो होतो. मला खूप मारलं आणि मला खेचला जबरदस्ती. खेचला करता माझ्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. नंतर बाहेर रोडवर काढल्याच्या नंतर माझ्या पाठवून 2 वेळा खूप जबरदस्त मार पडलेला आहे आणि हे म्हणजे आहेच, मला दिसतच आहे.
तर 12 टाके पडलेत. आता पण मी हॉस्पिटललाच आहे. काल आम्ही शासकीय हॉस्पिटलला होतो, तिथे टाके पडले. आज मी माझ्या सेफर साईडसाठी मी मेहता हॉस्पिटल आहे, माझे बाबा पण आहे तिथे. तर ते इथे आलो आम्ही एकदा चेक करून घ्यायला. आणि काल एवढं त्यांची म्हणजे तिथे अरेरावी होती, खूप अशी गुंडागर्दी होती. तर म्हणजे तिथलेच राहणारे आहेत. नंतर आम्हाला समजलं की असं असेल. मग आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतल्याच्या नंतर हे सगळं प्रकार घडला. आम्ही पोलीस स्टेशनला मला खूप लागलं होतं रक्त वगैरे बंबाळ, म्हणजे कपडे खराब झाले. तर मी पळत पळत पोलीस स्टेशनला जात असताना तेवढ्यात माझा भाऊ तो साहेबांना घेऊन आला पोलीस चौकीमध्ये आणि मला बसवलं आणि डायरेक्ट हॉस्पिटलला जमा केले. तिथे स्टिचिंग वगैरे झाले. त्यानंतर मग चौकीला घेऊन गेले. आमचा जबाब वगैरे घेतला. मग त्यांचा फोटो माझ्याकडे होता. ते फोटो जे होतं फोटो मी साहेबांना दिला. तिथे यादव साहेब म्हणून आहेत, राजकुमार यादव. ते साहेब आमचं सगळं तपास वगैरे जे आहे ते पुढच्या या लोकांचं करतात. तर त्यामधले बाकीचे 3 जण त्या लोकांना अर्ध्या 1 तासामध्ये साहेब घेऊन आले. कन्फर्म केलं, आयडेंटिफाय केलं आणि बस ते झालं. पण त्याच्यानंतर 4 माणसं कोण कोण आहेत, अजून 7 माणसं आहेत टोटल. तर ती 4 माणसं काय अद्याप आज पण मी विचारलं की 3 माणसं मिळाली. 4थ्याचा फोटो कन्फर्म केला. तर त्या व्यक्तीला समोर आणत नाहीयेत. ते माहित नाही त्याच्या पाठचं काय आहे ते नाही माहिती आम्हाला. पण आम्ही आज पण विचारलं साहेबांना, बोललो काय झालं साहेब, तो कोण जो 4था व्यक्ती ज्याचा फोटो दाखवला तो का येत नाहीये वगैरे. तर त्याचा तपास वगैरे चालू आहे. आलं की आम्हाला बोलवलं जाणार असं सांगितलं. आणि मी माझं ट्रीटमेंट करून आम्ही रात्री 11:15 दरम्यान पोलीस चौकीमधून रात्री निघालो, घरी गेलो. हा सगळा प्रकार काल दुपारच्या वेळेपासूनचा होता. आणि मी घरी गेलो. माझा भाऊ, माझे मामा, बाबा सगळे होते. नातेवाईक माझे जोडीला होते, गाववाले होते. काल शुक्रवार 15 तारीख 15 मे 2026 आणि दुपारी 12:30 पावणे 1 वाजला होता. त्या दरम्यान ही सगळी घटना घडली आणि अक्षरशः मला एकदम रक्तबंबाळ करून टाकला. तर ह्याच्यावर ज्या काही गोष्टी आहेत, हे ज्या आज माझ्याबरोबर झालंय, हे अजून कुणाबरोबर होऊ नये ह्याची थोडा शक्यतो तुम्हाला विनंती आहे की जेवढं तुम्ही पुढे काय माझ्यासाठी हेल्प करू शकता तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा. बाकी तर एनसीओ आणि बाकी FIR वगैरे झालेले आहेत. पोलीस लोक त्यांची कारवाई करतात आहेत. बस अजून तर माझ्याकडे एवढीच माहिती. तर त्यापैकी अजून एक 4था एक व्यक्ती आहे, त्याचा फोटो आम्ही आयडेंटिफाय केलाय, पण तो व्यक्ती भेटला नाही. आणि जेव्हा आमची मारहाण चालू असताना मला खूप घायाळ केलं, रक्तबंबाळ केला आणि त्या मारत असताना त्यांनी खूप काही आम्हाला बोलले. बोलता बोलता त्यांनी असं बोलले की तुम्हाला इथे कोणी वाचवायला येणार नाही वगैरे, आले का कोण वाचवायला, नंतर इथे आमची या एरियामध्ये दहशत खूप आहे वगैरे, त्या प्रकारे बोललं गेलं वगैरे. अचानक झालेल्या ह्या प्रकारामुळं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये यश आलं. या हल्ल्यामध्ये तिघेही जखमी झालेले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेनंतर दीपक शेडगे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार 118(2), 189(1), 189(2), 191(2), 324(3), 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात मारहाण, धमकी, दंगल आणि मालमत्तेचं नुकसान यांसारख्या कलमांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आफ्रिदी अहमद जोगिलकर आणि अल्ताफ अलाउद्दीन आलम आणि सोबतच अझर अहमद जोगिलकर संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेमुळे दापोली परिसरात खळबळ उडालेली असून पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा सविस्तर तपास सध्या सुरू आहे. सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी.